फायनल खेळायची असेल तर आजच संधी आहे. आजची संधी गेली तर पुन्हा 2026ला संधी मिळणार आहे. तब्बल 1 वर्षाची वाट बघावी लागते. त्यासाठी हे 24 चेंडू दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे आहेत. आणि मग नाहीतर हात चोळत बसावं लागतं, त्याशिवाय काही पर्याय नसतो. समोरचा संघ जिंकत असतो, मग आपल्याला जिंकायचं आहे का समोरच्याला जिंकून द्यायचं आहे. शेवटचे 24 चेंडू या सामन्यातले. डीप पॉइंटच्या बाजूनी योगेश वार्डे क्षेत्ररक्षक. MMA स्पोर्ट्स क्लब आयोजित सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्पर्धा. जोरदार फटका डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. डीप मिड विकेट पेक्षा अत्यंत 15 फूट लांब चेंडू कोसळतोय आणि अत्यंत मोठा फटका. 6 धावा देऊन जातोय. बॉल प्लीज. बॉल आलेला आहे. एक एक चेंडू गणिक. विनती संघ आगेकूच करतोय, एक एक पाऊल पुढे टाकतोय. डुफ्लॉन संघ बॅकफुटवर येताना दिसतोय. बघा, मी मगाशीच म्हणालो होतो, हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इट इज द गेम ऑफ अनसर्टन्टी. हा फॉली. पुन्हा जोरदार प्रहार, पुन्हा जोरदार प्रहार. नो ऑप्शन फॉर डुफ्लॉन. आणि सगळं अनुकूल घडतंय विनंतीसाठी, सगळं अनुकूल घडतंय. एकही विकेट फलकावर नाहीये, फक्त षटकार आणि बाउंड्रीज येत आहेत. मित्रांनो, 2 दिवसानंतर माघी गणेशोत्सव आहे. विघ्न हरताय तो, सुख करताय, दुःख हरतायत, त्याची खूप मोठी प्रार्थना केलेली दिसते विनंती संघाने. आणि विनंती कॉलनीमध्ये गणपतीचं मंदिर देखील आहे, सिद्धिविनायकाचं. गणपतीचा खूप मोठा आशीर्वाद मिळालेला दिसतोय. काय जादू केले. मगाशीच याच्या आधी प्रतीक मोरे समालोचक होता, त्याने या मॅचची सुरुवात प्रारंभी विनंतीने केली होती. प्रारंभी विनंती करू गणपतीनी अशी सुरुवात प्रतीकने केली होती. त्याचा आशीर्वाद मिळताना दिसतोय. (42) after 2.2 overs, 42 without loss. सगळ्या अनुकूल गोष्टी विनंतीच्या बाजूने घडतायत. तर इथून राखेतून उभं राहण्याचं सामर्थ्य डुफ्लॉनला मिळते का, पाहूया. ओव्हरपिच डिलिव्हरी, पुन्हा एकदा ओव्हरपिच डिलिव्हरी. 2 हाफ फॉलीनंतर ओव्हरपिचचा प्रयत्न केलाय. आणि ओव्हरपिच म्हणजे या छोट्या भाषेमध्ये म्हणतो ना आपण, लल्लम गोलंदाज, लल्लम बॉल असा. अत्यंत तुम्हाला जोरदार एक टायमिंग करून शॉट खेळायचा असतो. तुम्हाला 6 रन्स देऊन जातो, असे हे बॉल्स असतात. तुम्हाला फक्त टायमिंग करायचं असतं. पारितोषिक येत आहेत. रोल बॉल प्लीज मुराद भाई. सुनील, विनंती संघ आगेकूच करताना दिसतोय. चव्हाण साहेब विनंतीचे यांच्याकडून जर मॅच जिंकली तर 500 रुपये दिले जातील संघाला. दरेकर 3 षटकार मारले तर 500 रुपये दिले जातील. प्रत्येकाने आता आपापले खिसे खाली करायला सुरुवात केलेली आहे. निश्चित उत्तेजन द्यायचं आहे. विपिन वडगावकर यांच्याकडून देखील 500 रुपये दिले जातील. विनंती संघ हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकतो. डुफ्लॉननी मोठी धावा उभी केले. त्यांच्या गोटात आनंद होता. अजित अवसरे आलेले आहेत. दुसरा मित्रांनो, MMA स्पोर्ट्स क्लब आयोजित या भव्य क्रिकेट स्पर्धा 2025, आज आपण दुसरा क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय. अत्यंत रंगतदार अवस्थेत सामना आहे. विनंती संघ आगेकूच करतोय.
जोरदार प्रहार, जोरदार आणि फाईन लेगच्या बाजूने मारलेला हा सणसणीत षटकार, सणसणीत खणखणीत असा षटकार पुन्हा एकदा. DYSP साहेब काळे साहेब यांचं इथं आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. MMA स्पोर्ट क्लबकडून आपलं हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. मी MMAच्या मेंबरला विनंती करतो की त्यांना घेऊन यायचं आहे. 2 मिनटं थांबव मॅच. जरा 2 मिनिटं मॅच थांबावी. मी काळे साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. स्कोर सांग रे, स्कोर. 54 54 बिनबाद. एकोणनव्वद धावांचं टार्गेट आहे. ते पार करताना या ओव्हरच्या 4 चेंडूंवरती 4 षटकार वसूल केलेत विनतीने, आणि एक विक्रम म्हणावा लागेल. ऋतिक वैयक्तिक 12 चेंडूंमध्ये 42 धावांची खेळी करत असताना संघाला आधार देतोय, संघाला आश्वस्त करतोय की मी आहे, तुम्ही माझ्यावर रिलॅक्स राहा, माझ्यावर अवलंबून राहा, आय एम हिअर. आणि एका खांब्याप्रमाणे तो मैदानात उभा आहे आणि एक खांबी तंबू. काळे साहेबांना मी विनंती उभा केलाय. करतोय की MMA स्पोर्ट क्लबचे मेंबर आपल्याला आमंत्रण देण्यासाठी गेले. आपण निमंत्रणाच्या कक्षामध्ये यायचं आहे. MMAची स्पर्धेतला आजचा 11वा दिवस आहे आणि क्वार्टर फायनल सामने सुरू आहेत. त्याच दरम्यान DSP साहेबांचं इथं आगमन होतं आहे, सामन्याला ते उपस्थित दाखवत आहे. त्यांचं MMA स्पोर्ट क्लबकडून हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. सामना चालू करायचा आहे. मी काळे साहेबांना विनंती करतो की आपण यायच्या निमंत्रणाच्या कक्षामध्ये. काळे साहेबांचं सहर्ष स्वागत. दरम्यान त्यांच्याच अनुमतीने आपण स्पर्धा पुन्हा सुरू करतोय. दरम्यान सलग 4 चेंडूवर 4 षटकार पाहायला मिळाले. 2 हाफ व्हॉली होते, एक ओव्हरपिच डिलिव्हरी होती आणि दुसरा हलकेच जोरदार फ्लिक करून डीप फाईन लेगच्या क्षेत्रावर मारलेला सणसणीत षटकार आपण पाहिला. मित्रांनो, थोडीशी रणनीती काहीतरी चुकताना दिसते डिफ्लॉन संघाची. तरी फिल्डिंग मध्ये बदल केले परंतु ते काही रिझल्ट देऊ शकले नाहीत. एक जोरदार फटका पुन्हा एकदा, आणि हा सुद्धा षटकार, हा सुद्धा एक सणसणी षटकार. असे 5वा षटकार बॅट मधून, ऋतिकच्या बॅट मधून आलेला हा 5वा षटकार. त्याचबरोबर महाडचे तहसीलदार सन्मान्य सीतावळे साहेब यांचं इथं आगमन झाले, त्यांचे सहर्ष स्वागत. मी त्यांना निमंत्रणाच्या कक्षामध्ये यायचं निमंत्रण करतोय की आपण यायचं आणि व्हिजिट द्यायचे आपल्या या MMA स्पोर्ट कपच्या स्पर्धेला. मित्रांनो, मिरॅकल आपल्याला चमत्कार पाहायला मिळतोय. अत्यंत जोरदार प्रहार आणि पुन्हा एकदा 6वा देखील षटकार. 6 बॉल 6 षटकार मारण्याचा पराक्रम, 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम केलेला आहे ऋतिकने. अत्यंत जबरदस्त कामगिरी. 50 अशा तऱ्हेने 50 लागलेली आहे त्याची. 14 चेंडूंमध्ये 54 धावा. बिपिन वडगावकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. 6 बॉल 6 षटकार. तळेकर साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस. ते विजयाचं बक्षीस वेगळं आहे, सामना जिंकल्यावरती द्यायचंय. खूप खूप धन्यवाद. परेश गांधी 500 रुपये आलेले आहेत. ऋतिक साळकेसाठी बक्षीस आलेलं आहे 500 रुपये.